त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. भाद्रपद शुद्ध 3 शके 1944 मंगळवार दिनांक 30 ऑगस्ट 2022. हरितालिकेचा दिवस, उद्याचं गणपतीरायाचं आगमन, या सगळ्या शुभमुहूर्तावर आपल्या सर्वांची पुन्हा एकदा भेट होत आहे. या दोन्ही सणांच्या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. गणपतीराय असेच आपल्याला बुद्धी देत राहो आणि त्यांच्या कृपेने आणि सरस्वतीच्या कृपेने आपण हा जो अभ्यास करीत आहोत तो अभ्यास आपल्या मनामध्ये दृढ हो आणि ज्या ज्या वेळेस आपण स्मरण करू त्या त्यावेळेस त्यातील जे सत्य आहे, त्यातील जे सिद्धांत आहेत ते सिद्धांत त्यांनी आम्हाला समजावून सांगावे एवढी प्रार्थना करून आपण आजच्या विषयाला सुरुवात करूया. ब्रह्मनिरूपण हा विषय आहे. साहजिकच ब्रह्म म्हटलं, ब्रह्म आणि निरूपण या दोन गोष्टी एकत्र आहेत. एक तर ब्रह्माबद्दलचं निरूपण करताच येत नाही, पहिली गोष्ट. तिथूनच सुरुवात करूया आपण. कारण ब्रह्म असं आहे की त्यामध्ये आपल्या इंद्रियांचे, आपल्या अवयवांचा तिथपर्यंत काही पोहोच नाही. म्हणजे आपण कितीही दृष्टीने कुठल्याही हुशार माणसाने विचार केला तरी ब्रह्मस्थितीपर्यंत ब्रह्माचे वर्णन करण्याची सामर्थ्य आपल्याजवळ नाही. कारण मनुष्याचं सामर्थ्य हे अगदी मर्यादित आहे आणि परब्रह्माचं सामर्थ्य अमर्यादित आहे. त्यांचा काळ आणि आपला काळ याचा जरी विचार केला तर आपण आज या कलियुगामध्ये 100 वर्ष कलियुगाचे आपल्या माणसाला आयुष्य दिलेलं आहे असं आपण म्हणतो. कोणी 100 वर्ष जगेल, कोणी 70-80 असेल, कोणी लहानपणीच जातात. म्हणजे आपलं जे आयुष्य अगदी सीमित आहे, पण परब्रह्माचं जे आयुष्य आहे त्याचं मोजमापच नाही. मोजमाप कुठे असतं? जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये विकार निर्माण होतो, जेव्हा एखाद्या गोष्टीला आकार आहे, जेव्हा एखाद्या गोष्टीला गुण आहेत, तर गुण, विकार निर्माण होणं, त्याच्या स्थितीमध्ये स्थित्यंतर होणं, या त्या ठिकाणी गोष्टी आहेत त्या सगळ्यांना नाश आहे. पण परब्रह्माच्या स्थितीमध्ये कुठल्याही प्रकारचा नाश नाही. हे समजावून सांगण्यासाठी म्हणून हा समास आपल्याला जो आहे तो फार महत्त्वाचा आहे. यामध्ये जसं दिलं आहे त्याप्रमाणे कलियुगाचे 4,32,000 वर्ष आहेत. आता माझा विषय स्टॅटिस्टिक्स आहे, गणिताचा आहे, म्हणून थोडंसं सोपं करून सांगतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल. कलियुग, त्याच्या दुप्पट द्वापरयुग, त्याच्या दुप्पट नाही म्हणता येणार, त्रेतायुग, आणि त्यानंतर कृतयुग किंवा सत्ययुग. म्हणजे याचं प्रमाण पहा. आपल्याला शाळेमध्ये शिकवलं होतं, आपण प्रमाण शिकलो आपण शाळेमध्ये की 1 2 आणि 2 3 म्हणजे 1 2 3 म्हणजे 1 पट 2 पट 3 पट अशा पद्धतीने. तर या ठिकाणी कली हा 1 आपण पकडला तर द्वापर 2, त्रेता 3 आणि कृत किंवा सत्ययुग हे 4. म्हणजे 1 2, 2 3, 3 4 याप्रमाणे हे चारही युग जे आहे ते आपण लक्षात ठेवणं फार सोपं जातं. आता 1 म्हटलं तर कलियुग आहे, 4,32,000. आता या कालगणना जी आहे ह्या वेगवेगळ्या युगातली, कली, सत्य, त्रेता, द्वापर आणि कली या युगातली कालगणना आहे, त्याचा थोडासा आपण विचार करूया. समास खूप छान आहे, त्याबद्दलचं निरूपण अनेक जण करतात, त्यामधला अर्थ समजावून घेणं अजून अवघड आहे आणि त्यानंतर त्याचा अनुभव घेणं त्यापेक्षाही अवघड आहे. तर या 4,32,000 वर्षापूर्वी म्हणजे हा जे कलियुग सुरू झालं त्यामधला आता सध्या 5,124 वर्ष चालू आहे. शुभकृत नाम संवत्सर. म्हणजे पूर्ण कलियुगाच्या दृष्टीने विचार केला तर आत्तापर्यंत किती वर्ष झाले असा विचार केला तर 1.18% झालेलं आहे कलियुग. म्हणजे 2%सुद्धा कलियुग आत्तापर्यंत संपलेलं नाही. जर हे 2% संपलेलं नसताना अशी परिस्थिती आज आपण जगात पाहतो, म्हणजे कलीचा प्रभाव किती झाला हे आपण पाहतो. आपल्या लहानपणचे आणि आता आपल्या 60-70व्या वर्षी जे जग आहे त्यामध्ये किती फरक पडला हे लक्षात घ्या आपण. थोडंसं पुढे गेल्यावर नानासाहेब देव असं म्हणतात त्यांच्या प्रवासामध्ये की एका ठिकाणाहून रामाच्या नैवेद्यासाठी त्यांच्या शिष्याने किंवा बरोबर असलेल्या मंडळाने ते बैलगाडीने जात होते. रामाचा नैवेद्य करण्याची वेळ झाली तर एकाला पुढच्या गावात पाठवलं आणि गाईचं दूध घेऊन ये म्हणून सांगितलं.
तर एका मराठा बाईंच्याकडे ते गेले आणि त्या बाईने लगेच ते दूध दिलं आणि हे आले इकडे आणि रामाचा नैवेद्य झाला. आणि मग दुसऱ्या दिवशी जेव्हा बैलगाडी घेऊन ते त्या गावावरून जात होते तेव्हा त्या बाईंच्याकडे ते थांबले. नानासाहेब देव त्या बाईंना म्हणतात, काल तुम्ही आमच्यासाठी गाईचं दूध पाठवलं रामासाठी, त्याचे पैसे तुम्हाला द्यायचे राहिले, ते पैसे मी आणले. तेव्हा त्या बाई असं म्हणतात की रामाच्या नैवेद्याचं दूध मी जर दिलं असेल तर त्याचे पैसे घेणं एवढे काही आम्ही अभागी नाहीत. आमच्या घरचं हे जे दूध आहे ते रामाला पावलं यातच आम्हाला धन्यता आहे. आता ही गोष्ट एक 60-70 वर्षापूर्वीची आहे. आणि आताचा प्रकार पहा की काही जरी असलं की साधी बेलाची पानं म्हटली तरी पण त्याला 10-20 रुपये देऊन आपण 108 बेलाची पानं विकत आणतो. म्हणजे असा कलियुगातला फरक आहे हा. आता हा फरक अजून चांगल्या रीतीने स्पष्ट करण्यासाठी 1-2 मी उदाहरणं देतो. आपल्या पुराणातलीच उदाहरणं आहेत, भागवतातलीच उदाहरणं आहेत. त्यातलं बलराम आणि रेवती यांचा विवाह श्रीमद भागवतामध्ये या गोष्टी येतात पहा. बलराम रेवती यांचा विवाह. आता हे ज्या रेवती आहेत त्यांचे वडील ककुदमी हे सत्ययुगामध्ये होते आणि सत्ययुगातल्या ककुदमी राजाला आपल्या मुलीचा विवाह अनुरूप अशा मुलाशी करावा अशी इच्छा झाली आणि म्हणून त्यांनी बरंच प्रयत्न केले, बऱ्याच ठिकाणी गेले त्या काळामध्ये. तेव्हा त्यांची ब्रह्मदेवांची भेट झाली आणि ब्रह्मदेवाने 2 शब्दात त्यांना सांगितलं, अरे इतका वेळ तू सगळं वर पाहत होतास, त्यापेक्षा पृथ्वीवर गेला असतास तर तुला चांगला वर मिळाला असता. म्हणजे इतका तू वेळ फार म्हणजे वाया घालवला असं ते ब्रह्मदेव सांगतात. आणि त्यामुळे ते स्वतः, कारण ते काय म्हणतात, जेवढा वेळ तू इथे घालवला तेवढ्या वेळामध्ये खाली पृथ्वीवर किती युग झाली माहिती आहे का? आश्चर्याची गोष्ट आहे बा. ते म्हणतात तिथे आता 28वा द्वापर युग चालू आहे. म्हणजे लक्षात घ्या, तो काय जो वेळ असेल 5-10 मिनटाचा का असेना, पण त्या दृष्टीने इथे किती 28वा द्वापर युग सुरू आहे. आता याचं मोजमाप जे आहे ते फार अवघड आहे. म्हणजे आता माझा गणित विषय असूनही मी अवघड आहे म्हणतो, तेव्हा आपण फक्त लक्षात घ्या की याचं मोजमाप आपण करू शकत नाही. म्हणजे हे 4ही युग जेव्हा एकदा होतात त्याला चतुर्युगी म्हणतात आणि अशी 27 चतुर्युगी झाली आणि 28वा हे कलियुग सुरुवात झाली. द्वापरयुगाचा शेवट म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमधामाला गेले आणि त्यानंतर आज जे आहेत ते 5124 वर्ष सुरू आहे. तर असा हा विस्तार पाहिला तर या विस्तारावरून आजचे जे प्रकार आपण पाहतो त्यातलं एक उदाहरण सांगतो आणि मग आपल्या समासाकडे आपण बोलूया. आत्ताच 2 दिवसापूर्वी एक बातमी होती. एका आमदारांच्या स्वागतासाठी कार्यक्रम होता. आमदार स्टेजवर आहेत आणि आता त्यांचं स्वागत बाहेरचे असल्यामुळे त्यांचं स्वागत आधी करावं, पण ते तसं शिष्टाचार न पाळता त्या गावातले जे आमदार होते त्यांचंच आधी स्वागत झालं. आता हे पाहिल्यावर यांना राग आला आणि हे स्टेजवरून जायला लागले. म्हणजे या सगळ्या घटनेकडे पाहताना हा आध्यात्मिक दृष्टिकोन आपण विचारात घ्यावा की माझा सत्कार आणि तो अगोदर व्हायला पाहिजे, त्यापेक्षा त्यांचा सत्कार अगोदर झाला. हे जे आहे ना, मी आणि माझे यामध्ये जो माणूस अडकलेला आहे हेच कलियुगाचं लक्षण आहे. स्वामी विवेकानंद शिकागोला गेले तेव्हा 400-500 धर्माचे प्रतिनिधी त्या ठिकाणी होते आणि स्वामींच्याकडे कुठलंही काय ओळखपत्र नव्हतं, तरी पण त्यांना तिथे प्रवेश मिळाला आणि त्या 300-400 लोकांमध्ये सकाळपासून सुरू झालेली ती परिषद, सर्वधर्म परिषद, यामध्ये सगळ्यात शेवटी स्वामीजींचा नंबर त्या ठिकाणी लागला, त्यांचं नाव पुकारलं गेलं. आता तोपर्यंत त्यांची तळमळ झाली असेल का? आणि जे आत्ता उदाहरण दिलं त्यामध्ये किती तळमळ झाली याचा फक्त विचार करा. शेवटी का असेना स्वामीजी उभे राहिले आणि त्यांनी तेवढ्याच शांततेने एक 3-4 मिनटाचं भाषण दिलं, ज्या भाषणामुळे संपूर्ण जगात त्यांची प्रसिद्धी झाली आणि आपला हिंदू धर्म, सनातन वैदिक हिंदू धर्म याची प्रतिष्ठापना पुन्हा काहीतरी वेगळ्या डायमेन्शनने त्या ठिकाणी झाली. हे लक्षात घ्या. म्हणजे साधू संतांचं जे वागणं असतं ते कशा प्रकारचं असतं आणि आपलं लौकिकातलं कलियुगातलं वागणं कशा प्रकारचं असतं, म्हणजे आपलं आता हे लक्षात आलं. अजून एक गोष्ट आहे, श्रीमद भागवतामधलीच आहे. त्यामध्ये सुद्धा पहा, ब्रह्मदेवानी जी लीला केली किंवा कृष्णाचीच लीला आहे, पण त्या कारण ब्रह्मदेव झाले. रोज हे गाई गोप घ्यायचे, वासरं घ्यायचे आणि त्या जंगलामध्ये जायचं, दिवसभर चालून त्यांना संध्याकाळी परत यायचं, ही लीला सुरू आहे. पण एके दिवशी त्या ब्रह्मदेवाने विचार केला की अरे हे सगळे एवढे गाई वासरं घेऊन हा रोज येतो, तर हा आहे तरी कोण?
आणि माझ्यासमोर हा असं स्वतःचा मोठेपणा काय दाखवतो, इतक्या सगळ्या कथा त्याने ऐकल्यामुळे मग ब्रह्मदेवाने त्याच्यातल्या काही गायी ज्या आहेत त्या लपवून नेल्या. आणि गायी जेव्हा परत आले नाही तेव्हा सगळे गोप वगैरे सगळे काळजीत पडले आणि मग ते म्हणतात की आता कृष्ण त्यांना शोधायला गेला तर इकडे गोपसुद्धा त्या ठिकाणून अदृश्य झाले. म्हणजे ब्रह्मदेवाने भगवान श्रीकृष्णाचे मित्र आणि सवंगडी आणि सगळ्या गायी ज्या होत्या या सगळ्यांना ब्रह्मलोकात नेऊन ठेवलं. आता ते तिकडे गेले तर माणूस जसा झोपेमध्ये असतो तसे हे सगळेजण त्या ठिकाणी ब्रह्मलोकात झोपलेले होते. आता कृष्णाची परिस्थिती काय आहे म्हणून ब्रह्मदेव या ठिकाणी पाहायला येतात. आता ब्रह्मदेवाचा काळ त्याचं मोजमाप ते पहा. आणि ब्रह्मदेव जेव्हा येऊन पाहतात तेव्हा ते गायी गोप सगळे जसेच्या तसेच आहेत. म्हणजे ब्रह्मदेवाच्या दृष्टीने काही सेकंदच झाले असतील विचार करा. सेकंदसुद्धा मोठे होतात, पण आपल्या दृष्टीने विचार करण्यासाठी सेकंद समजूया आपण. आणि इकडे पृथ्वीवरचा काळ किती लोटला असेल तर 1 वर्षाचा काळ लोटला. म्हणजे अशा प्रकारे हे सगळं गणित आपण लक्षात घेतलं तर आपलं आयुष्य किती अल्प आहे, आपलं धनदौलत किती अल्प आहे. माझी एवढी मोठी जागा आहे, एवढे फ्लॅट आहेत, एवढी जमीन आहे असं जो म्हणतो आणि 100 वर्षसुद्धा जो टिकू शकत नाही त्याला त्याचा किती अभिमान असतो. पण परमेश्वराचं हे सगळं अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू इतकं आपण बिरुदावरी लावतो तर त्यांचं साम्राज्य केवढं असेल हे जर लक्षात घेतलं तर अभिमान जो आहे, अभिमान तो शत्रू मोठा. आपले महाराज म्हणतात ना गोंधळकर महाराज, त्याप्रमाणे अभिमान किती अभिमान बाळगावा माणसाने, म्हणून तो अभिमान आपण त्यागला पाहिजे. या सगळ्या गोष्टींचं स्मरण करून यामध्ये आता जे ब्रह्मनिरूपण जे सांगितलं आहे त्याचा थोडासा विचार करूया आपण. आता हे तर 4,32,000 वर्षाचं कलियुग आणि सगळे म्हणून 43,20,000 वर्ष म्हणजे एक चतुर्युग. मग पुढे येतं की ब्रह्मदेवाचा 1 दिवस. म्हणजे ही सगळी जर आपण टोटल केली म्हणजे 71 चौकड्या जेव्हा पूर्ण होतात तेव्हा ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो. आणि ब्रह्मदेवाचे असे हजारो दिवस होतात ते विष्णूची 1 घटिका होते. विष्णूची 1 घटिका जर असेल तर पुढे अजून त्याचा रेफरन्स पुन्हा लावला आहे की विष्णूच्या 1000 घटिका झाल्या तर महादेवाचं 1 पळ म्हणजे पल. आणि महादेवाचं हे असे 1000 जर झाले पल तर शक्तीचं अर्धपळ. शक्ती म्हणजे काय, पुरुष आणि प्रकृती, त्यापैकी प्रकृतीचं हे अर्धपळ झालं. आता अर्धपळ झाल्यानंतर पुरुष जो आहे भगवान आहे, परब्रह्म आहे, सद्गुरू सच्चिदानंद जे आपण म्हणतो की त्यांचं आयुष्य किती मोठं असेल. कारण तेच आहेत की ज्यांनी हे सगळं निर्माण केलं. आणि म्हणून ज्यांनी हे सगळं निर्माण केलं त्याच्यासाठी समर्थ आपल्याला सांगतात करी मूळ निर्द्वंद हे गुण गाता. म्हणजे त्या मुळापर्यंत जो जातो त्याच्या दृष्टीने ह्या कलियुगातल्या किंवा या मत्सर म्हणा, द्वेष म्हणा, प्रेम म्हणा, असूया म्हणा, या सगळ्या शिल्लक गोष्टीसाठी विचार करण्यासाठी त्याच्याकडे ते म्हणजे हेच नसतं, त्याची इच्छाच नसते या शिल्लक गोष्टीकडे पाहण्याची. कारण त्याची दृष्टी त्या परब्रह्मामध्ये स्थिर झालेली आहे. म्हणून या ठिकाणी ओवी दिली आहे, आयशा अनंत शक्ती होती जाती, अनंत रचना होती जाती, तरी अखंड खंडेना स्थिती परब्रह्माची. म्हणजे अशा अनंत रचना होतात जातात आणि तरी खंडेना अखंड स्थिती. आपण पाहतो निरभ्र आकाश आहे, थोड्या वेळामध्ये एखादा ढग दिसायला लागतो. ढग दिसल्याबरोबर त्या आकाशामध्ये विकार निर्माण झाला. एक ढग होता आणि पाहता पाहता सगळं आकाश जे आहे ते अभ्राच्छादित झालं. सगळं ते ढग सगळीकडे दिसायला लागले आणि मग पुन्हा वाऱ्याची झुळूक येते आणि ते सगळे ढग सगळे निघून जातात. तर हे जसं कमीत कमी वेळात अगदी क्षणभरातसुद्धा होऊ शकतं तसे हे अनंत कोटी ब्रह्मांड नायक जे आहेत त्यांच्यासमोर त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या साक्षीने हे सगळं जग निर्माण होतं, ते विलयात जातं आणि पुन्हा दुसरी सृष्टी या ठिकाणी निर्माण होते. म्हणून आयशा अनंत रचना होती जाती, तरी अखंड खंडेना स्थिती परब्रह्माची. तर एवढं सगळं झालं तरी परब्रह्माला कुठलाही विकार नाही, कारण ते निर्विकार आहे. किंबहुना विकार हा शब्दच त्यांना माहीत नाही. जो स्वतः निर्विष आहे त्याला विषाची चव कशी कळणार, कारण त्याला विष म्हणून काही आहे हेच माहीत नाही, कारण तो स्वतःच निर्विष आहे. आणि म्हणून त्याला या गोष्टीच कळणार नाही. जो काळ काम वेग या मर्यादेतच नाही, त्याला इतका काळ गेला असं म्हटलं तर काळ म्हणजे काय असं म्हणण्याची त्याला वेळ येते, वेळ म्हणजे काय अशी म्हणण्याची वेळ होती, स्थळ म्हणजे काय
की मी या देशाचा, तो त्या देशाचा, या देशात आणि त्या देशात युद्ध आहे असं म्हणलं तर त्या परब्रह्माच्या दृष्टीने देश ही संकल्पनाच नाही. म्हणून आपण सगुणामध्ये, आपण या लौकिकामध्ये ज्या ज्या गोष्टीची कल्पना करू त्या त्या कल्पना त्या परब्रह्मापर्यंत पोचणारच नाही. परब्रह्माच्या दृष्टीने तिथे काहीच नाही. आता आपल्या दृष्टीने रोज सूर्य उगवतो, रोज सूर्यास्त होतो, त्यामुळे आपण आपल्या दृष्टीने सूर्योदय झाला, सूर्यास्त झाला असं आपण म्हणत जातो. पण परब्रह्माच्या दृष्टीने सूर्योदय नाही, सूर्यास्त नाही, काहीच नाही त्याच्यामध्ये. पण आपल्या दृष्टीने सगळं आहे. 3 वर्षापूर्वी आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो, दर्शन घेतलं, हे आपल्या दृष्टीने झालं. पण भगवंताच्या दृष्टीने तो 3 वर्षाचा काळ काय आहे, किंवा मी मोठी तपश्चर्या केली, मी मोठा जप केला, असं जरी आपण मोठेपण मिळवत असलो तरी परब्रह्माच्या दृष्टीने ते काहीच नाही. एवढं लक्षात घेऊन आपण कितीही केलं तरी कमी आहे. आपण नाही केलं तर अजून रसाळ तळाला जाणार, आणि केलं तर काही फार मोठं पुण्य केलं असं नाही. पण आपण जे करतो ते क्षुल्लक आहे, ते अगदी कमी आहे, हा भाव आपल्या मनामध्ये असला तर आपल्याला प्रगतीचा मार्ग खुला आहे. परब्रह्माची कैसी स्थिती ऐसी हे बोलावयाची रीती, वेदश्रुती नेती नेती म्हणती परब्रह्मी. आता एक गोष्ट खूप छान आहे पहा, समर्थ जे सांगतात, 20 दशकं दोन्हीचे समास, साधके पहावे सावकाश, विवर्ता विशेषा विशेष कळू लागे. हा दासबोध कितीदा वाचला आपण, असा आपणच आपल्याला प्रश्न विचारा. कोणी म्हणत 50 वेळेस, कोणी 100, कोणी 200 वेळेस वाचला. आता हे सगळं इतक्या वेळेस वाचल्यानंतर आपल्या सर्वांच्या कृपेने जेव्हा मी आता काल आणि आज पुन्हा हा समास वाचला, तेव्हा माझ्या एक लक्षात आली यामध्ये, की यामध्ये एक ओवी आहे पहा, 4,27,240 संवत्सर पुढे अन्योवीण वर्णसंस्कार संकर होणार आहे. म्हणजे हा जो समास लिहिला तो काळ कोणता असेल तर शके 1581 समर्थांनी ही रचना, म्हणजे या समासाची रचना केली 1581. आज त्या गोष्टीला 363 वर्ष झाली, म्हणजे हा समास लिहून. आता ही गोष्ट आत्तापर्यंत माझ्या लक्षात आली का? ती नाही आली. का नाही आली? कारण ते वाचन जे आहे ते नुसतंच वाचन झालं, पण त्यावरचं चिंतन जे आहे, मनन जे आहे ते झालं नाही, आणि ते आज होत आहे. आणि म्हणून सेविलेची सेवावे अन्न, घेतलेची घ्यावे जीवन, तैसेची श्रवण मनन केलेची करावे. पुन्हा पुन्हा त्या ग्रंथामध्ये आपण विवरवावे, म्हणजे आपण त्यामध्ये आपलं मन त्यामध्ये ओतलं पाहिजे आणि इतरांनाही प्रेरित केलं पाहिजे. असं जर केलं तर त्या ग्रंथाचा अर्थ आपल्याला खऱ्या अर्थाने लक्षात येईल. मग आता सांगतात ते आता आत्मरूप किंवा ब्रह्मरूप हे कसं आहे त्याचासुद्धा विचार या ठिकाणी केला आहे. एक म्हणती विष्णू थोर, एक म्हणती रुद्र थोर, एक म्हणती शक्ती थोर सकळांमध्ये. म्हणजे जितक्या प्रकृती असेल तितकी मतं आहेत असंही म्हणतात. आणि मग एकाचं मत असं असतं की मी या देवाची सगळी पूजा केली म्हणून मला भरभराट प्राप्त झाली, म्हणून तो आनंदात असतो. आता त्याच देवताची पूजा करणारा समोर एक दुसरा त्याला भेटतो आणि तो सांगतो, अहो काही नाही, आम्ही पण ते सगळं केलं पण आमचं काही फार वाटोळं झालं, म्हणजे या भाषेत तो बोलतो आपल्याशी. म्हणजे आता एकाच देवतेच्या पूजेने एकाला संतुष्टी मिळाली आणि दुसऱ्याला काहीच समाधान मिळालं नाही. आता परीक्षा आपली आहे की त्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवावा का आपल्या श्रद्धेवर विश्वास ठेवावा. आणि जर का त्याच्या सांगण्यावर आपण विश्वास ठेवला तर मग आपली जी उपासना सुरू आहे तीसुद्धा बंद पडण्याची शक्यता आहे. आणि विश्वास नाही ठेवला तर आपली उपासना तशीच चांगल्या प्रकारे प्रखरतेने चालू राहणार आहे. मग आता येथं बोल नाही जनासे, दुसऱ्याने काही जरी म्हटलं तरी माझा मार्ग चांगला आहे, माझ्या सद्गुरूने दिलेला तो मार्ग आहे आणि त्यावर दृढ विश्वास ठेवून मी ते करत राहणं हेच जीवाचं कर्तव्य आहे. एक म्हणती विष्णू थोर, एक म्हणती रुद्र थोर, एक म्हणती शक्ती थोर सकळामध्ये. आणि अजून एक ओवी येते पहा, हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळिक, सर्वदा अविनाश एक सद्गुरुपद. दशक 1 समास 4 सद्गुरू स्तवनाच्या समासामध्ये. हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळिक. आता ही ब्रह्मांड रचना सगळी होती, त्यामध्ये लक्षात घ्या की ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्या ज्या 3 देवता आहेत त्या देवतासुद्धा नेहमीसाठी नाहीत. ते खरं म्हणजे ते काय आजच्या भाषेत जर बोललं ते एक डेझिग्नेशन आहे, की एक आयडेंटिटी आहे, इम्पिच्युअल आयडेंटिटी. म्हणजे
जसं कलेक्टर ऑफिस आहे, तर कलेक्टर जो आहे तो एक कलेक्टर असतो. एक कलेक्टर गेला की दुसरा कलेक्टर त्या ठिकाणी तो चार्ज घेतो, तो राहतो आणि त्याचा कार्यकाळ सुरू होतो, तिसरा येतो. अशा दृष्टीने या सगळ्या देवतांकडे पहा, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. सृष्टी निर्माण झाली, त्या सृष्टीचा पालनकर्ता विष्णू आहे, संहारकर्ता भगवान शंकर आहेत. त्यांचे त्यांची नेमून दिलेली ही कामं ते करीत असतात आणि केव्हापर्यंत? कल्पापर्यंत, 1000 चतुर्युग होईपर्यंत हे सगळं चालू असतं आणि त्यानंतर पुन्हा ब्रह्मप्रलय, हे सगळं बुडून जाणार आणि मग पुन्हा सृष्टी निर्माण होणार आणि मग त्यावेळेस पुन्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश. म्हणून असं याच्यावर जेव्हा मी एकदा बोललो होतो एका मठामध्ये, काही लोक समोरचे होते. आता ते भगवान शंकराचे भक्त होते, त्यांना हे बोलणं काही आवडलं नाही. पण कारण माझ्या देवतेला यांनी त्यांना नाश आहे असं म्हणतात. म्हटलं हा अगदी आमच्या समर्थांचा हा विचार आहे, तोच विचार आम्ही घेऊन बोलत आहोत आणि काहीतरी आपलं चुकत असेल असं समजा. कारण समर्थांनी सांगितलं, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध. जर रामरायाचं वचन म्हणजे हा दासबोध असेल तर यातली कुठलीच गोष्ट खोटी असू शकत नाही. किंबहुना आपलं अज्ञान असल्यामुळे आपल्याला ते भिन्न असं भासतं, म्हणजे दोष आपल्याकडे आहे, आपण समजण्यासाठी कमी पडतो, एवढा विचार त्या ठिकाणी आपण घ्यावा. अजून एक गोष्ट या ठिकाणी आहे, यदृष्टम तन्नष्टम, याचा एक विचार आहे. उपनिषदातलं, ऋग्वेदातलं सूत्र आहे. थोडं म्यूट करून ठेवा, कोणता आवाज येतो तर. यदृष्टम तन्नष्टम म्हणजे जे जे दिसतं, समोर दिसतं, ते सगळं नष्ट होणारं आहे. आता हा विचार म्हणजे विवेकाने याबद्दलचा विचार आपण केला पाहिजे. मोहन मार्कांना म्यूट करा ताई जरा. ज्योत्स्नाताई, मोहन मार्कांना म्यूट करा. त्यांच्या घरात आवाज येतोय आणि त्यांचा आवाज चालू आहे. मोहन मार्कांडे म्यूट व्हा. हो 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 हो, एक मिनिट. एक प्रॉब्लेम आला थोडा. बंद करा तुझा फोन. एक मिनिट. यदृष्टम तन्नष्टम याचा विचार करूया. प्रॉब्लेम आला, एक मिनिट असतो ना तिकडे. जर समोर दिसणारं प्रत्येक गोष्ट नष्ट होणार असेल तर त्या नष्ट होणाऱ्या गोष्टीबद्दल काय विचार करावा? सकाळचं ताजं अन्न जे आहे ते संध्याकाळपर्यंत शिळं होत असेल तर त्या अन्नाने पोचलेला जीव म्हणजे आपण, हे तरी आपण चिरकाळ टिकणार आहोत का? मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरेना जनी लोभरे क्षोभ त्याते, म्हणून जनी मागुता जन्म घेते. समर्थांचे हे सगळे शब्द लक्षात ठेवले तर त्या प्रत्येक चरणापासून, प्रत्येक श्लोकापासून, प्रत्येक ओवीपासून कितीतरी शिकण्यासारखं आहे आणि ते शिकत गेलो तर या ब्रह्माच्या निरूपणाचे थोडा तरी आपल्याला अर्थ समजत जाईल. पण आपण तिकडे लक्षच नाही दिलं तर मग काय होणार आहे? पुन्हा आपलं जन्ममरण हे सुरूच राहणार. म्हणून आपलादी उपासना अभिमान लागला जना, याचा निश्चय निवडे ना साधू विण. माझी उपासना श्रेष्ठ. शिकागो व्याख्यानात जे सांगितलं, सगळे 300-400 धर्माचे प्रतिनिधी त्या ठिकाणी आले होते. प्रत्येकाच्या भाषणामध्ये एकच होतं की माझा धर्म कसा श्रेष्ठ आहे हेच प्रत्येकजण सांगत होतं आणि दुसऱ्याचा धर्म कसा कनिष्ठ आहे हे सगळे ते सांगत होते. स्वामीजींच्या 2-4 मिनटाच्या भाषणामध्ये दुसऱ्या धर्माला त्यांनी कधीच कुठेही नावं ठेवलेली नाहीत. पण आपला धर्म किती चांगला आहे हे सुद्धा सांगितलं. ही एक कलाच आहे खरं म्हणजे. कोणालाही कमी जास्त न म्हणजे म्हणता आपला मुद्दा आपण चांगल्या प्रकारे पटवून द्यावा. आणि हे कोणाला कळतं की हे फक्त जे साधू आहेत, संत आहेत, त्यांच्याच हे लक्षात येतं, याचा निश्चयो निवडे ना साधू विण. म्हणून साधूचा विचार जो आहे तो दृढनिश्चय त्यांच्या ठिकाणी आहे. आता याबद्दलचं उदाहरणं पाहू आणि इथली ओवी पाहू आपण. चितळी लिहिली सेना, त्यात कोण थोर कोण साना, हे तुम्ही विचाराना आपुले ठाई. त्या सिनेमा टॉकीजमध्ये मोठा पडदा असतो, त्या पडद्यावर एक सीन सुरू असतो आणि त्यामध्ये एका घराला आग लागते. आता आग लागली म्हणून आता दुसरं काय काम असतं? आग लागली की लगेच पाणी आणणं, त्यावर ओतणं. पण त्या सिनेमामध्ये कोणीच पाणी ओतत नाही म्हणून ते सगळं वाया जातं. आता कोणी जर तिथे शहाणा माणूस असेल आणि त्याने बाहेर जाऊन फायर ब्रिगेडला फोन केला तर ती फायर ब्रिगेड येईपर्यंत ती जो पडदा आहे त्याच्यातली ती आग जी आहे ती विझून गेली आहे आणि तिथे दुसरं चांगलं छान दृश्य निसर्गाचं असतं त्या ठिकाणी. म्हणजे हे जे बदल आहेत त्या ठिकाणचे, त्या पडद्यावरचे, हे वरवरचे बदल आहेत.
पण अंतरंगातले बदल नाही. तो पडदा जसाच्या तसा आहे, टी व्हीचा स्क्रीन जसाच्या तसा आहे. मग त्यामध्ये आपण मारामारीचा सिनेमा पहा, देशभक्तांचा सिनेमा पहा, 15 ऑगस्टचं संचलन पहा, ते सगळं क्षणिक आहे. पण मुळामध्ये जो पडदा आहे तो सुद्धा निर्विकारी आहे. निर्विकारी हा शब्द जो आहे तो समजून घ्यायचा असेल तर आपल्या जीवनातली उदाहरणं जर आपण पाहिली तर या सगळ्या संकल्पना सहजपणे आपल्याला लक्षात येतात. आणि मग काय निश्चयाने या ठिकाणी राहतं? आत्मा सर्वत्र व्यापक. तुमच्यातला, माझ्यातला, जनावरातला, या सृष्टीमधला जो आत्मा आहे, जो चिरकाळ टिकणारा आहे, ज्याने या ठिकाणी व्यक्त होण्यासाठी काही माध्यम पकडलेलं आहे, तो खरा आत्मा आहे. आणि तोच आत्मा हा परमेश्वराचा अंश आहे. आणि या विचारापर्यंत जेव्हा माणूस जातो तेव्हा दुसरा आणि मी असा कोणीच नाही, पण आपणच सगळीकडे आहोत हा विचार माणसाच्या मनामध्ये स्थिर होतो. किंबहुना चराचर आपणचे झाला. आता किंबहुना चराचर आपणचे झाला अशी जर स्थिती असेल तर मी कोणाचा मत्सर करावा, मी कोणाचा द्वेष करावा, मी कोणावर प्रेम करावं? म्हणजे तिथे प्रेम पण नाही, मत्सर पण नाही, द्वेष पण नाही, लोभ नाही, माया नाही, काहीच नाही. ही जी स्थिती आहे ती स्थिती साधू संतांची आहे. म्हणून स्वप्ने उदंड देखिले, लहान थोरही कल्पिले, परंतु जागे झालिया झाले कैसे पहा. आता याचं संसारातलं उदाहरण पहा. मी विद्यापीठामध्ये होतो, प्राध्यापक होतो. आमच्याबरोबर असताना जे आमचे साहेब होते, आपण कुलगुरू म्हणतो, व्हाईस चान्सलर म्हणतो, त्यांच्याकडे जायचं म्हणजे चारदा विचार करून मग त्यांनी बोलवल्यावर सगळ्या वस्तू बरोबर घेऊन जायचं आणि त्यांनी जे काही प्रश्न विचारते ते उत्तर द्यायचे. हे एक प्रकारचं टेन्शन असतं का. आता निवृत्त झाल्यानंतर तेच कुलगुरू बाजारामध्ये एक पिशवी घेऊन मला दिसतात. आता ते दिसल्यावर कुलगुरू होते म्हणून नमस्कार करणं हे माझं काम आहे. पण आताच्या भेटीमध्ये पूर्वीच्या भेटीमधल्या तो दरारा नाही, ती भीती नाही. आता मोकळेपणाने आम्ही त्यांच्याशी बोलू शकतो, ते पण आमच्याशी बोलतात. हे केव्हा? जेव्हा माणूस संसारात असतो. पण त्याच्यामध्ये जर संसार असला तर मात्र हे होऊ शकत नाही. बोट ही समुद्रात असते, ती पाण्यामध्ये असते, तोपर्यंत चांगलं आहे. पण तेच पाणी त्या बोटीमध्ये घुसलं तर मात्र धोका आहे. त्याप्रमाणे आपण काय आहोत यापेक्षा मुळामध्ये आपण कोण आहोत याचा विचार करणं फार महत्त्वाचं आहे. आणि ती परब्रह्माची स्थिती तुमच्या आमच्यामध्ये आलं पाहिजे. स्वप्नामध्ये खूप चांगल्या चांगल्या गोष्टी पाहिल्या, पण जेव्हा जागा झालो तेव्हा ते स्वप्न खोटं होतं हे लक्षात येतं. आणि त्यामुळे स्वप्नामध्ये जी भीती वाटत होती, स्वप्नामुळे जो धोका वाटत होता, तो धोका जागा झाल्यावर तो नाहीसा झाला. अशी जर स्थिती असेल तर पाहता जागृतीचा विचार, कोण लहान कोण थोरं. म्हणजे आपलं जे आयुष्यातलं वर्तणूक आहे इतरांची, ते सुद्धा एका स्वप्नाप्रमाणेच आहे. आणि त्यामधलं राग, लोभ हे सगळं स्वप्नवत असल्यामुळे आपण जागं झालं पाहिजे. आणि जागं झाणं म्हणजे काय? की परमेश्वराच्या अखंड अनुसंधानात राहणं. आणि जो आपण त्या अनुसंधानात राहू तो या दृश्य विकारांचा कुठलाही परिणाम आपल्यावर होणार नाही. म्हणून अवघाची माईक विचार, कैचे लहान कैचे थोरं, लहान थोरांचा निर्धार जाणती ज्ञानी. जे ज्ञानी आहेत, संत आहेत, परमोच्च पदाला प्राप्त झालेले आहेत, त्यांच्या चरित्राचा अभ्यास, त्यांच्या चरित्रातील अनेक घटनांचा सूक्ष्मदृष्टीने आपण अभ्यास केला तर त्यांच्या त्या घटना आणि आपल्या जीवनातील घटना, ते त्या घटनेमध्ये कसे वागले आणि आपण कसे वागतो याचा जर फरक आपल्याला लक्षात आला तर हळूहळू आपल्यालासुद्धा आपल्या दुःखाचं दुःख वाटणार नाही, आपल्या सुखाचा उन्माद पण होणार नाही. जो जन्मास येऊन गेला तो मी थोर म्हणताच गेला, परी याचा विचार पाहिला पाहिजे श्रेष्ठी. म्हणजे मी थोर म्हणताच गेला. आणि समर्थ तेच आपल्याला सांगतात, सभेमध्ये जावे आणि दूर बसावं आणि म्हणतात की आणि पहिलेच घ्यावे मूर्खपणं. म्हणजे मी काही फार मोठा आहे हा विचार आधी सोडून द्यावा. श्रवणाला गेल्यानंतर आणि एखाद्या दिनासारखं त्या ठिकाणी कोपऱ्यात बसून राहावं आणि जे सुरू आहे ते श्रवण करावं. असं जर केलं तरच आपल्याला ते आपल्या म्हणजे काय पचनी पडणार आहे जे आपण श्रवण केलं ते. अन्यथा मी कोण आहे हा जो विचार माझ्यामध्ये असला तर मी नेहमीच म्हणणार की मी त्या ठिकाणी गेलो पण माझं स्वागतसुद्धा नाही झालं. तर हा विचार जो आहे तो मी आणि माझे याच्यातला विचार आहे. म्हणून जयासी झाले आत्मज्ञान, तेची थोर महाजन,
वेदशास्त्रे पुराण साधू संत बोलिले. ज्यांना आत्मज्ञान झालं, ज्याला हे परब्रह्माच्या स्थितीपर्यंत ज्याचे विचार पोचले, तो साधू दिसती वेगळाले परिते स्वरूपी मिळाले, अशा प्रकारचे ते साधू आहेत. आणि याबाबतचा उल्लेख, याबाबतचा निर्देश सगळ्या वेदांमध्ये, शास्त्रामध्ये, पुराणांमध्ये, पौराणिक ग्रंथामध्ये केलेला आहे की त्यांनाच खऱ्या अर्थाने साधू संत असे म्हणतात. एवम सकळामध्ये थोर तो एकची परमेश्वर. मग या सगळ्यांमध्ये कोण मोठा आहे? तर तो एकच परमेश्वर आहे. आणि तयामध्ये हरिहर होती जाती. हरिहर म्हणजे तेच पुन्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिन्ही देवता ते होतात आणि जातात. पुन्हा त्यांच्या जागी पुन्हा नवीन येतात. आणि मग त्याचं कलेक्टर पुन्हा आलं की पुन्हा जिल्हा प्रशासन जे आहे ते त्याच्या हातात जातं आणि तो त्याप्रमाणे प्रशासन काम करू लागतं. हे जसं आहे तसं. पण परब्रह्माच्या ठिकाणचा विचार केला तर तो निर्गुण निराकार, जेथे नाही उत्पत्ती विस्तार, स्थानमानाचा विचार ऐलीकडे. स्थान आणि मान म्हणजे स्थळ, काळ या सगळ्या मर्यादेच्या पलीकडे आहे. गणपतीला आपण म्हणतो त्वमेव सर्वं जगदिदं, त्वमेव सर्वं खलु इदं ब्रह्म. हे जे आपण म्हणतो की तूच सगळं आहेस, या उत्पत्तीचा कारण तूच आहे, या स्थितीचाही कारण तूच आहेस. आणि ऋतम वच्मी सत्यम वच्मी, आणि जे मी म्हणत आहे ते आमच्या वेदाने सुद्धा हेच प्रमाण मानलं आहे. आणि म्हणून दोनदा ते सांगतात. आणि मग त्वं मूलाधारं स्थितोऽसि नित्यं, त्वं शक्तित्रयात्मकः, त्वां योगिनो ध्यायन्ते नित्यं, तं ब्रह्मा त्वं विष्णुस्तं रुद्रस्. म्हणजे हे ब्रह्मा, विष्णू, महेश आता पण आपण जे ऐकत आलो की हे सगळे बदलत जातात. पण तू जे आहेस की तेच तू आहेस. म्हणजे देवता आपल्यासमोर गणपतीची आहे, देवता आपल्यासमोर शंकराची आहे, देवता आपल्यासमोर रामाची आहे, ही सगुण रूपातली आहे. पण त्यांचं मूळ स्वरूप जे आहे ते अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे. हे आपण लक्षात घेतलं तर दृश्यामध्ये दिसणारे जे भेद आहेत ते भेद केव्हाच मावळून जातात. भेद सारे मावळू द्या, वैर साऱ्या वासना, सत्यसुंदर मंगलाची नित्य हो आराधना. साधी कविता आहे वसंत बापटांची, पण खूप मोठा गहन अर्थ त्यामध्ये आहे. म्हणून तो निर्गुण निर्विकार, तेथे नाही उत्पत्ती विस्तार. म्हणून उत्पत्ती आणि विस्तार आणि मग लय ह्या ज्या गोष्टी आहेत त्या इतरांसाठी आहेत. पण त्या परब्रह्मासाठी तो तर निर्गुण आहे, निर्विकार आहे. त्याच्यात विकार नाही, त्याच्यात बदल होणार नाही. एखाद्या काळामध्ये ब्रह्म होता आणि ब्रह्म नव्हतं, किंवा होतं आणि नव्हतं ह्या कल्पनासुद्धा त्या ठिकाणी नाहीत. कारण ते सदोदित आहे. सदा असंचला येत जात ना काही, रिता ठावया राघविवीन नाही. म्हणून नामरूपस्थानमान हा अवघाचे अनुमान, तथापि होईल निदान ब्रह्मप्रळयी. म्हणून नाम आणि रूप हे जे आहेत, नाम, रूप, स्थल, काल, आकार या ज्या गोष्टी आहेत त्या काही मर्यादेपुरत्या आहेत, काही काळापुरत्या आहेत आणि त्यापुढे बदलत जाणार आहे. आकाशामधले ढग पाहिल्यावर हा ढग पळणाऱ्या कुत्र्यासारखा दिसतो, हा ढग हत्तीसारखा मोठा आहे असं लहान मुलं जेव्हा म्हणतात तेव्हा त्यांच्या दृष्टीने त्याचा तो आकार तसाच आहे. पण तो आकार तरी त्या ठिकाणी राहणार आहे का? थोडीशी वाड्याची झुरूक आली की तो आकार बदलत जातो. आणि मग तो म्हणतो मगाशी पहा किती छान हत्तीसारखा दिसत होता, आता तो ढग दिसत पण नाही. म्हणजे असा बदल त्या ठिकाणी होतो. पण त्याला पाहिल्यावर माणूस आपल्या कल्पनेप्रमाणे कल्पना करतो. तसं हे ब्रह्म जे आहे त्याबद्दलची कुठलीही कल्पना केली तरी ती कल्पना त्या ब्रह्मस्वरूपापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि मग या ब्रह्माला जाणायचं कसं असा प्रश्न येतो. तर समर्थ याच दासबोधात दुसरीकडे म्हणतात, ब्रह्म होऊनी अनुभवावे, माया जाणून त्यागावे. माया काय आहे हे आधी लक्षात आलं पाहिजे. आणि लक्षात आल्यावर ही आता त्यागली पाहिजे, ही आपण सोडली पाहिजे हे लक्षात आलं पाहिजे. आणि ब्रह्म जे आहे ते जाणून, म्हणजे ब्रह्माची सगळी स्थिती जी आहे ते आपण आपल्या अभ्यासाने, सद्गुरूंच्या कृपेने हे जाणून आपण त्याचा विचार केला पाहिजे. आणि ब्रह्म होऊनी अनुभवावे, म्हणजे ब्रह्माबद्दलचं सांगणं वेगळं, पण ब्रह्माचा अनुभव घेणं हे वेगळी. म्हणून अनुभव जो असेल तर त्या अनुभवाला आणि हे ज्ञानाची जोड असेल आणि आपल्या ठिकाणचा भक्तिभाव असेल तर त्या ठिकाणी परिपूर्णता होईल. म्हणजे परब्रह्म थोडंफार आपल्याला समजायला लागलं अशी आपली स्थिती निर्माण होऊ शकते. पण मला सगळं समजलं, मी ब्रह्मवेत्ता आहे, मी ब्रह्म जाणतो असं म्हणणारे जे आहेत त्यांना काहीच समजलं नाही असंच म्हणावं लागतं. गोवर्धनाचा जे आख्यान आहे श्रीमद भागवतामध्ये,
त्यामध्ये जसा गोवर्धन पर्वत भगवान श्रीकृष्णाने करंगळीवर उचलला, तसे इतर गोप जे होते त्यांनीसुद्धा आपापली काठी लावली आणि तो पर्वत उचलायचा प्रयत्न केला. भगवंताने सांगितलं, अरे मी आहे, मी सगळं नीट करतो, तरी पण यांना तू तर एवढंसं आहे, एवढं लहान आहेस आणि तुला एवढं कसं काय उचलणार, म्हणून आम्ही तुला मदत करतो म्हणून काठ्या लावायला सुरुवात केली. भगवंताने आपलं जे बोट आहे ते हळूच तिथून काढून घेतल्याबरोबर तो गोवर्धन पर्वत तो डगमगायला लागला. आता तो अंगावर पडतो काय अशा अवस्था झाल्याबरोबर सगळ्यांनी आपलं मानलं की नाही नाही, सगळं जे आहे कृष्णं वंदे जगद्गुरू, कृष्णा तूच सगळ्यांचा तारणहार आहेस आणि तुलाच आम्ही शरण आलो आहोत. अशी जेव्हा स्थिती इतर सगळ्यांची झाली तेव्हा तो गोवर्धन पर्वत उतरलेला त्यामधली सगळ्या माणसांना बाहेर काढलं आणि सगळ्या त्या पर्जन्यवृष्टीपासून ब्रह्मप्रलयापासून सगळ्यांना त्यांनी वाचवलं. ही कथा आहे. तर ह्या कथा ज्या आहेत त्या ह्याच आहेत की सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वाचे काय मनुष्याचे, ऐशा प्रमाण बोलण्याचे काय घ्यावे, मी करता म्हणसी तिने तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. म्हणून ब्रह्म कसं आहे आणि इथं कसं दिलं आहे शेवटी की नाव रूप स्थान मान हा तो अवघाचे अनुमान. अनुमान म्हणजे तर्क. आता तर्क काही गोष्टीपर्यंत ठीक निघतो, चांगला निघाला तर ठीक आहे, नाही निघालं की मग ते सांग. असं नाही म्हणत कोणी की पहा मी सांगितलं होतं तसंच झालं. हे केव्हा म्हणतात जेव्हा ते झालं तेव्हा, आणि पूर्वी सांगून ठेवलं तर मग पुढे आपली फजिती होईल, मग सांगत नाही. पण तसं इथे नाही. तथापि होईल निदान ब्रह्मप्रळयी, ब्रह्मप्रळय झाल्यानंतर मग हे सगळं नष्ट होणार आहे. मार्कंडेय ऋषींचं जे आख्यान आहे ते सुद्धा या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. मध्येच कृष्णाच्या सगळ्या संसारात एवढ्या 16,000 राण्या आहेत, त्यांच्याशी एक कृष्ण कसा संसार करतो ही पाहायची इच्छा नारदांना झाली आणि नारदांना त्या ठिकाणी इच्छा झाल्यामुळे ते त्या ठिकाणी फसले आणि भगवान श्रीकृष्ण हेच श्रेष्ठ आहेत, वरेण्य आहेत हे त्यांच्यानंतर लक्षात आलं. आणि म्हणून करीती ब्रह्मनिरूपण जाणती ब्रह्म संपूर्ण, तेच जाणावे ब्राह्मण ब्रह्मविद. ब्रह्मनिरूपण जे करतात आणि ब्रह्मनिरूपण म्हणजे ब्रह्माबद्दलच सांगायचं असं नाही, पण आध्यात्मिक गोष्टींचं प्रवचन कीर्तन त्याबद्दल सतत लोकांना सांगणं हे जे करतात आणि ते करत असताना अध्यात्माची जोड म्हणजे तेथे पाहिजे अधिष्ठान. ते अधिष्ठान जर असेल तर आपल्या बोलण्याला किंमत येते आणि मग अशा प्रकारे जे बोलतात आणि अशा प्रकारे जे वागतात, ज्यांच्या आचरणामध्ये, ज्यांच्या उपासनेमध्ये, ज्यांच्या पूजेमध्ये तो भाव अखंड आहे त्यांनाच ब्राह्मण म्हणावं. नाहीतर जन्माने सगळेच ब्राह्मण आहेत, पण त्या ब्राह्मणांच्याकडून ब्राह्मण्य रक्षले गेले की नाही. आताचे ब्राह्मणे काय केले समर्थ सांगतात आपल्याला, पण ते राहू द्या. तरी ब्राह्मण जो आहे जरी तो झाला क्रियाहीन तरी तो आम्हाला वंद्य आहे असं पण एकीकडे म्हणतात. दासबोधामध्ये अशा 2-2 गोष्टी एक दुसऱ्याच्या विरुद्ध असणाऱ्या वेगवेगळ्या संदर्भात समर्थाने आपल्याला सांगितलेल्या आहेत. ब्राह्मण झाले असला तरी तो वंद्य आहे, वंदनीय आहे. आणि दुसरीकडे ब्राह्मणाने असं केलं, ब्राह्मणाने तसं केलं, आम्हीही त्याची ब्राह्मणं असंही म्हणतात पुन्हा, आणि त्याच ब्राह्मणांच्या वंशामध्ये आम्ही सुद्धा आहोत असं सांगतात. पण याचा अर्थ काय, तेच जाणावे ब्राह्मण ब्रह्मविद. विद म्हणजे जाणणे. तर ब्रह्म जे जाणतात तेच ब्राह्मण आहेत, ब्रह्म स्वतः अनुभवतात तेच ब्राह्मण आहेत. म्हणून अशा दृष्टीने या समासाचा एक विचार आपण या ठिकाणी केला आणि या समासाचा एक अनुरूप असं एक अजून एक गोष्ट आहे ती सांगतो आणि मग आपण थांबूया. संपूर्ण श्रीमद भागवतामध्ये म्हणजे हे परब्रह्माचं मोठेपण कसं आहे ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मुळामध्ये हे जे भागवत आहे पूर्ण 18,000 श्लोकांचं 12 स्कंदाचं जे आहे त्यामध्ये एवम सकळामध्ये थोर तो एकची परमेश्वर तयामध्ये हरिहर होती जाते अशी ओवी आली आपल्याला आत्ता. तर त्यामध्ये की 4 श्लोक भगवंताने 4 श्लोक ब्रह्मदेवांना सांगितले. चतुश्लोकी भागवत ज्याला आपण म्हणतो त्यामधले 4ही श्लोक जे आहेत ते या दृष्टीने खूप महत्त्वाचे असे आहेत. त्यामधल्या प्रत्येक श्लोकाचा अर्थ या समासाच्या अर्थाशी खूप जवळीक साधणारा आहे. त्यामध्ये म्हणतात अहमेवा समेवाग्रे नान्यंत्यात सदसत्परम पश्चादहम यथेतच्च योवशिष्येत सोस्नेहम. दुसऱ्या स्कंदामध्ये 9व्या अध्यायामध्ये हे 4 श्लोक आहेत 32 ते 35. सृष्टीच्या अगोदर केवळ मीच होतो, स्वतः परब्रह्म म्हणतात. सृष्टीच्या अगोदर मीच होतो आणि माझ्या व्यतिरिक्त स्थूल सूक्ष्म किंवा या दोन्हीचे कारण ते अज्ञान तेही नव्हतं. आणि या सृष्टीच्या उत्पत्तीनंतर जे काही आहे, जे काही प्रतीत होत आहे
ते सुद्धा मीच आहे. आणि तसंच या सृष्टीचा नाश झाला, प्रलय झाला, तरी मीच शिल्लक राहणार आहे. पूर्णमेवावशिष्यते. मग पुढच्या ह्याच्यात म्हणतात, ऋतेर्थम यत् प्रतीयेत न प्रतीयेत्यात्मनी तद्विद्यादात्मनो मायाम यथा भासो यथा तमः. ज्याप्रमाणे चंद्र, एकच चंद्र असतो आकाशामध्ये आपण जेव्हा पाहतो तेव्हा, पण आपल्या दृष्टीमध्ये दोष असेल तर आपल्याला एकाच्या ठिकाणी 2 चंद्र भासतात. त्याप्रमाणे दुसरी कोणतीही वस्तू नसूनही परमात्म्याच्या ठिकाणी जिचा भास होतो, किंवा ज्याप्रमाणे नक्षत्रामध्ये राहू आहे पण तो आपल्याला दिसत नाही, त्याप्रमाणे आत्मा एकच आहे पण त्याची प्रतीती येत नाही. आणि यालाच माझी माया असं समजा. यथा महांती भूतानी. प्राण्यांच्या पंचभूतात्मक शरीरामध्ये दिसायला प्राणी लहान दिसतात, मोठे दिसतात, मुंगी आहे आणि हत्ती आहे, असे आकाराने कमी जास्त असतील, वयाने कमी जास्त असतील. एखादं झाड जे 400-500 वर्षापूर्वीचं असतं, एखादं लहान रोप आत्ता 8 दिवसापूर्वीचं आलेलं असतं. ते जरी असलं तर त्या सगळ्यांच्या ठिकाणी मीच आहे. त्या प्राण्यांच्या शरीराच्या दृष्टीने जरी भेद असला तरी आत्मदृष्टीने पाहिलं तर माझ्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही या ठिकाणी. म्हणून जे सर्व ठिकाणी सदोदित असते तेच आत्मतत्व म्हणजे मी आहे, हे जाणत्याने ओळखावे. आणि म्हणून इथे सांगतात, करीती ब्रह्मनिरूपण जाणती ब्रह्मसंपूर्ण तेचे जाणावे ब्राह्मण ब्रह्मविद. म्हणजे या सृष्टीच्या पूर्वी, मध्ये आणि नंतरही मीच राहणार आहे. आणि मग इतका आपला जर अल्पकाळ असेल तर या दुर्गुणाने आपण युक्त का असावं? हे दुर्गुण आपल्यामध्ये आहेत, असतील, याची जाणीव आपल्याला झाली तर ते दूर होण्यासाठी आपण संकल्प केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे, हातपाय हलवले पाहिजे. सद्गुरूच्या कृपेचा आपण म्हणजे ती अभिलाषा मनामध्ये ठेवून ती सद्गुरू कृपा आपल्यावर व्हावी अशी आपण कळकळीने प्रार्थना केली तर सद्गुरू कृपा होईल. आणि जेव्हा सद्गुरूंची कृपा होईल तेव्हा अमरधरती मृत्यूपंथ, पण सद्गुरू कृपा यथार्थ अमर करी. तीच सद्गुरूंची कृपा आपल्यालासुद्धा अमर करणार आहे. असा विचार या समासाच्या दृष्टीने माझ्या मनात जो आला तो मी आपल्यासमोर सगळ्यांसमोर बोलून दाखवला. याबरोबर हे निरूपण आपण या ठिकाणी थांबूया. आपण सर्वांनी ही चांगली संधी मला दिली या समासाचा विचार करण्याची. आणि आज इतक्या वर्षानंतर हा समास किती वर्षापूर्वी लिहिला याचं पुन्हा एक रहस्य मला उलगडलं. 363 वर्षापूर्वी हा समास लिहिला. यासाठी या समासातली 7वी ओवी जी आहे ती कारणीभूत आहे. शके 1581 लिहिलेला हा समास आहे, हे आज समजलं म्हणजे इतक्यांदा वाचल्यानंतर. म्हणून असे वाचनाची संधी आपल्यामुळे मला मिळाली, यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ काका. नमस्कार. नमस्कार.